कर्ज मुक्त अभियान टीम महाराष्ट्र की ओर से कर्ज के कारण दुनिया से जा चुके लोगों को श्रद्धांजलि नासिक जिल्हाधिकारी के सामने। नमस्कार, संविधान इंडिया न्यूज। आज इथे कर्जमुक्त भारत अभियान यांचे शोकसभासाठी तिथे साहेब आलेले आहेत। इतिहास हे आपली शेतकरी संघटनेचा कर्जमुक्त अभियानमध्ये मी काम करतो। या संदर्भामध्ये आम्हाला शेतकऱ्याला कुठलाही माल लावला त्याचं मार्केट आम्हाला पाहिजे नाही आहे। काही माल लावा, आमच्या प्रत्येक मालात सरकार हस्तक्षेप करतो, तेव्हा शेतकऱ्यांनी कर्ज फेडायची पाहिजे। बँकेवाले तर काही जागेवर थांबून राहिले, जमीन जप्त करून राहिले, बरेच दाम काही लोकांनी कर्जपायी उद्या माझ्या वडिलांनी 1.25 लाखासाठी आपण मोठे शेतकरी त्यांचं काय सर्वजण मोठा काय मध्यम काय सर्वसामान्य पूर्ण जाम झालेले, कोणाकडेच काही राहिलेलं नाही। तुम्ही ग्रामीण भागात फिरा, शेतकऱ्याची अवस्था काय, माझ्याकडे आला दररोज 7 शेतकरी येतात, परिस्थिती फार गंभीर शेतकऱ्यांची, त्याचा सायलच कोणी नाही। जय हिंद, जय भारत। मी संजय ठुमरे, भारतीय। मी नाशिकमधून निःशुल्क कर्जमुक्त अभियान राबवत आहोत। आम्ही सर्व मिळून आज ज्या लोकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या अशा लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलेला जिल्हाधिकारी साहेबांचे परमिशन घेऊन इथं आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण करणार आहोत। आणि इथून पुढे कोणीही आत्महत्या करू नये असे आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो आहोत। जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। जय हिंद, जय भारत। आतापर्यंत कर्जमुक्त भारत अभियान किती थांबलेली आहे? बऱ्याच लोकांचे सील वगैरे थांबता येईल। आता जे लोक येत आहे, आता आमची टीम पण आहे, एवढी नाशिकमध्ये जवळ 250 लोक काम करत आहेत। बऱ्याच लोकांचे जे घर सील वगैरे होत आहे ते थांबत आहे, मुदत भेटते। आपण तसं पण कलेक्टर साहेबांना किंवा आपण आमदार खासदारांचं पण लेटर घेतलं तर 1 6 महिन्याचा वेळ आपल्याला भेटतो आहे। पण नियोजन आता इथून पुढं जे आहे 1-2-4 दिवसामध्ये परत आम्ही सर्व एकत्र येऊन मोठी मिटिंग करणार आहोत आणि ज्या लोकांचे काही प्रॉब्लेम असेल त्यांनी येऊन भेटलं तरी चालेल। जय हिंद। लॉकडाऊन नंतर खूपच परेशान झालो मी, कर्जामध्ये फसत आज इतकं म्हणजे 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आत्महत्या करायला मी तयार झालो होतो। पण मला अशा अनोळखी व्यक्तींनी मला शहनाज चौधरींचं चॅनलविषयी मला सांगितलं, त्याच्यामुळे मला हिंमत आली। त्याच्यानंतर मला जनता सरकार मोर्चाच्या माध्यमातून अजून मला इतकी ताकद वाढली का मी बाकीचे जेवढे पण कर्जामध्ये फसलेले लोक आहेत तर त्यांना एकच विनंती करणार तर आत्महत्याचा हा पर्याय नाही आहे, तर आपल्याला शासनाविरोधात हा लढा इथून पुढे चालूच ठेवा लागणार आहे। धन्यवाद। माझ्याबरोबर घडलेलं आहे ते प्रत्येक परिवाराबरोबर किंवा कोणाबरोबर घडू नये। बँकेला आवेदन करून आम्ही त्यांच्याकडनं सहमती मागितली, पण त्यांनी दिली नाही। त्यांच्या षडयंत्रामुळं आणि हॅरेसमेंटमुळं वडिलांची तब्येत एवढी बिघडली की त्यांनी आपला आत्मदेह समर्पण करून दिलं। आणि ज्या परिवाराला आम्हाला ठेस पोचलेली आहे त्या प्रत्येक परिवाराला ठेस पोचायला पाहिजे नाही पाहिजे। त्यामुळे फक्त माझं तुमच्या काय समस्या आहे? माझ्यावरती बँकेचे कर्ज होते, मला बँकवाले फार परेशान करत होते, परंतु मी जनता सरकार मोर्चा थ्रू आवेदन लावलेले आहे आणि मी बँकेला पेपर वगैरे दिलेले आहेत। तर मी बँकेला माझ्या रुपयाची जी किंमत आहे ती रुपयाची किंमत मागत आहे, परंतु बँकेकडे जे कुठल्याही प्रकारचे उत्तर नसल्यामुळे मी त्यांचं सध्या EMI वगैरे थांबवलेले आहे। यापुढचा तुमचा लढा काय असणार आहे? आमचा लढा जोपर्यंत बँका आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची EMI भरणार नाही। ठीक.